ती या ठिकाणी आलेलो आहे. हा आहे प्रभाग क्रमांक 9 आणि या ठिकाणी ईश्वरनगर अमलपुरा मी या ठिकाणी आलेलो आहे. अतिशय चांगलं असं वातावरण आहे. राज्याचे सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका अगदी यशस्वीरित्या या ठिकाणी सर्व उमेदवारांच्या पाठीशी या ठिकाणी जनता या ठिकाणी आहे. एक चांगलं विकासाचं विजन घेऊन या ठिकाणी सर्व उमेदवार उतरलेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी एक या महानगरपालिकेच्या संदर्भात एक चांगलं विजन माननीय अशोकरावजी चव्हाण यांनी मांडलेलं आहे. निश्चितच येणाऱ्या निवडणुकीच्या 15 तारखेला भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी या भागातील जनता ही भक्कमपणे राहणार आहे. आणि आज मी इथे आलेलो आहे आमच्या डॉक्टर मंजुषा प्रसाद रानवकर यांच्या प्रचारासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी वातावरण अतिशय सुंदर आहे. पूर्ण या भागातील नागरिक हे एकत्रित येऊन त्यांच्या पाठीशी आहेत. एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मला पाहायला मिळतोय आणि मला खात्री आहे की येत्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्वच्या सर्व उमेदवार या प्रभागातील आपण निवडून येतील आणि मोठ्या मताधिक्याने निवडून येतील याची मला या ठिकाणी खात्री वाटते. क्रमांक 9 मध्ये आमचे आदरणीय अंतामुकर साहेब यांनी आज या प्रचाराने येऊन आमच्या समाजाचा इतका मोठा गौरव झाला आणि आमचे समाज सर्व जोमाने कामाला लागायला तयार झालेले आहेत. आणि मी स्वतः या प्रभाग 9 मध्ये माझा फॉर्म अपक्ष उमेदवारी होती आणि मी अंतामुकर साहेबांच्या आणि रावळकर साहेबांच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार मी माझा फॉर्म विड्रॉ केलो आणि एक नंबर सर्वात एका घरामध्ये जाऊन लोकांच्या पाया पडून मतदानाचे मागणार आहे. आणि आपल्या वार्डामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता असेल तर आम्ही 0 मिनिटात ते सॉल्व्ह करायची आमची धमक आहे. आणि आम्ही आतापर्यंत नाही, आम्ही बरेच वर्षापासून अमलपुरा ईश्वरनगर मध्ये आम्ही एका जुटीने एका सोबत मिळून काम करतात आणि सर्व लोक आम्हाला सहकार्य करतात. सुखादुखामध्ये आम्ही नेहमी तिथे हजर राहतात आणि आम्हाला सर्व लोकांचा आशीर्वाद आहे. आणि या मतदानाच्या अनुषंगाने आणखी भरपूर मोठ्या मताने आम्हाला मतदान मिळवून आशीर्वाद देणार आहेत. आणि अंतामुकर साहेबांचं काय आमच्या पुढे टोटल 4ही पॅनल विजय होणार आहेत आणि समोरच्या माणसाचं डिपॉझिट 1000% सब करणार म्हणजे करण्याचा क्षमता आहे. पालिकेच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की नांदेड शहरामध्ये भाजपामय वातावरण झालेलं आहे. आणि या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये जे जनता प्रत्येक उमेदवाराच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. राज्याचं नेतृत्वच आम्हाला लाभलंय खंबीरपणे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि मातंग समाजाचं नेतृत्व माननीय जितेशजी अंतापूरकर साहेब यांचा खंबीर पाठिंबा या 4ही उमेदवाराला लाभलेला असून आणि आपल्या मायबाप जनतेचा पाठिंबा 4ही उमेदवाराला आणि त्याचबरोबर नांदेड शहरातील प्रत्येक उमेदवाराला आपण भाजपाच्या उमेदवाराला विजयी कराल याचा विश्वास आहे. आणि हे आपल्याला सर्वांना दिसतंय. त्या आपल्याला मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की प्रभाग क्रमांक 9 मधील 4ही उमेदवार डॉक्टर मंजुषा रानवळकर, किशोर स्वामी साहेब, बलवंतसिंगजी गाडीवाले आणि सदिच्छा सोनी यांना आपल्या मतरूपी आशीर्वाद देऊन त्यांना 16 तारखेला विजयी करावं ही आपणास नम्र विनंती. नेते आमचे मायबाप अशोकराव चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण साहेबांचा हात बळकट करण्यासाठी आपला भाजपाचा महापौर द्यायला गरजेचं आहे. आज सदिच्छी भेट म्हणून आमचे साहेब आमचे नेते आदरणीय अंतापूरकर साहेब ईश्वरनगर अमलापुरामध्ये आलेले आहेत. तर भरपूर भरघोस 4 उमेदवाराला 1 नंबर 1 मतदान भेटणार आहे. पुढच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त होणार आहे. फक्त अशोक चव्हाण साहेबांची ताकद वाढणार आहे. महापौर होणार आहे भाजपाचा. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चप्पा चप्पा चप्पा